न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण नाशिक शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शिवप्रेमींनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या आणि महाराजांच्या प्रतिमेस वंदन केले। विविध ठिकाणी व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतिहासावरील प्रदर्शनं भरवण्यात आली होती। नाशिकच्या शिवनगर चौफुली पंचवटी नाशिक येथे राजमाता जिजाऊ मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळेस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रार्थना करणारा त्यांचा तो सगळ्यात मोठा शत्रू कळला की महाराज किती महान होते हे आपल्याला कळायला लागते। छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अफाट आहे, इतकं अफाट की ते शब्दात कधीच मावत नाही। अशा महापराक्रमी राजाला त्रिवार अभिवादन करताना इतकंच, इतिहासाची पाने कधीच फाटणार नाही, इतिहासाची पाने कधीच फाटणार नाही। आणि माझ्या कातड्याचे डोळे शिवले तरी, आणि माझ्या कातड्याचे डोळे शिवले तरी शिवबा तुझे उपकार फिटणार नाही, तुझे उपकार फिटणार नाही, तुझे उपकार फिटणार नाही। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। यांच्यावर कोणी वाईट नजर टाकेल त्यांची गाय केली जाणार नाही। व्हेरी गुड। भूपती स्वतंत्र निवासी अष्टविधान जागृत अष्टप्रधान वैश्वी महाराज छत्रपती शिवाजी महाराज विजय धन्यवाद। He was born at 19 February 1630 at Shivneri Fort in Pune, Maharashtra. His father name was Sahaji Bhosle and his mother name was Jijabai. He entered his childhood was spent the guidance of his mother. He was very brave and sensitive child. He was the founder of Maratha Empire. Shivaji Maharaj won Dorna Fort at the age of 60. Then he won many more forts won by others. शिवाजी महाराज सकाळच्या सुमारास पारंपरिक वेशातील महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची विधिवत आरती केली। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा केलेल्या लहान मुलांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। विशेष म्हणजे शंखनाद ढोल पथकाचं आकर्षण यावेळी होतं। सायंकाळच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते 51 तोफांची सलामी देण्यात आली। राजमाता जिजाऊ मित्रमंडळाच्या वतीनं नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात। नुसती नावापुरती जयंती साजरी न करता त्यातून काहीतरी समाज प्रबोधन घडावे हीच राजमाता जिजाऊ मित्रमंडळाची प्रेरणा असते। याबाबतची सविस्तर माहिती संस्थापक जगदीश पाटील यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे आमचं राजमाता जिजाऊ मित्रमंडळ आम्ही संयुक्त जयंती उत्सव साजरी करत असतो। त्यामध्ये आज महाराजांची जयंती, 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आणि 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, असे जयंत्या आम्ही साजऱ्या करतो। आणि नुसत्या जयंती या डीजेच्या दणदणाट साजऱ्या न करता एक समाजाला काही आपण देणं लागतो, त्याचं आम्ही वेगवेगळे उपक्रम ठेवतो। सकाळी आम्ही महिलांना पारंपरिक वेशभूषेत फेटे घालून त्यांच्या हस्ते आरती केली। लहान मुलं हे वेशभूषेत शिव महाराजांच्या वेशभूषेत आले होते, त्यांनाही बक्षिसं दिल्या गेली। त्यानंतर आज संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आरती, 51 तोफांची सलामी, विद्युत रोषणाई आणि सर्वात आकर्षण म्हणजे शंखनाद पथक। आज एक वेगळं आपण या परिसरातील जनतेला आपण एक आगळा वेगळा उपक्रम दिला आहे आणि जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व परिसरातील जनतेचे आभार। राजमाता जिजाऊ मित्रमंडळ यांचं मी अभिनंदन करतो। मला अध्यक्ष बनवल्याबद्दल मी अभिमान मानतो। जय जिजाऊ, जय शिवराय।
राजमाता जिजाऊ मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष सन्माननीय जगदीशभाऊ पाटील, संयुक्त जयंतीचे अध्यक्ष प्रशांतजी सोनवणे, उपाध्यक्ष संदीपजी गायकवाड, मी अध्यक्ष अजय कोर आणि कार्याध्यक्ष अनिलजी उगले, गौरवजी पलंगे अशा असंख्य आमच्या जे सदस्य आहे मंडळाचे, त्यांनी अतिशय मेहनतीने हा उपक्रम राबवलेला आहे. दरवर्षी नवीन नवीन गोष्टी प्रभागातील लोकांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. तसंच याही वर्षी जो शंखनाद हा कार्यक्रम आहे अतिशय सर्वांना मोहून घेणारा असा कार्यक्रम होता. 14 एप्रिल असेल, महात्मा फुले जयंती असेल, तेही याच उत्साहाने आम्ही साजरा करू. तसेच येणाऱ्या काळात असे नवीन नवीन उपक्रम या प्रभागातील सर्व ज्येष्ठांपासून तर लहान मुलांपर्यंत उपक्रम राबवू, याद्वारे मी कळवतो. जय जिजाऊ, जय शिवराय. या प्रसंगी अध्यक्ष अजय कोर, अनिल लोलके, प्रशांत सोनवणे, संदीप गायकवाड, गौरव पलंगे, गणेश नवले, शैलेश गांगुर्डे, विवेक बिराडे, सचिन जाधव, भैया गवळी, प्रितेश जाधव, राहुल बच्चाव, शिवा गवळी, योगेश जाधव, मुकेश ठाकरे, प्रवीण जंजिरे, संतोष देवडे आदींसह परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गणेश देवाणे, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.